बापा पजू भाऊ तो रोवणाच व्हायलाय ना का? हो वालच आहे का बापा? बाया नाही ना काही नाही भेटून राहिल्या. कोटचा रोवणा होईल माझा. तुला बाया नाही भेटत? मग का तर सीजन नाही ना सुजन नाही लागायला आहे ना काही नाही बाया नाही भेटत घरीच्याच का बाया पुऱ्या? अरे दादा तोच म्हणतो मी का जमाना उलटा निघला. त्या बाया म्हणत आहेत का आम्ही घरी जाऊन पण रोवाल काय येऊ नाही कारण सीजन लागावलाय. आता 200 रुपये रोजी आहे. हो. 200 रुपये रोजीनं आम्हाला काही परवड नाही. द्यायला पाहिजे 400 रुपये रोजी. जरी सीजन लागल 400 रुपये रोजी येईल तवर रोवाल येऊन म्हणते. बापरे. आता मला सांग सीजनची वाट पावायला जातील 400 रुपये रोजी तर माझा रोवणार राहील का? राहिला तो का? ट्रॅक्टर वाल्याला बिचाऱ्याला वापस खेदालो मी म्हणलं पाणी आहे पण म्हणलं का करते चिकोल करून सणारी. सांग ह्या बाया नाही येऊन राहिल्या परवड नाही म्हणते 200 रुपये रोजी. आणि जवळ ह्या उन्हाळ्यामध्ये रोजगार हमीवर जाते पाया हो. तवर 100 रुपये रोजी कशी परवडते तेवढ्या म्हणतो यायला? तपणीमध्ये आहे, तेवढ्या तपणीत. तपनीत ना तपनीमध्ये म्हणजे त्याला ते जानेवारीत काम केला का 2-4 महिन्यात पैसे देते तरी त्या गोष्टी पसंत आहेत. मग? पण बाई घरी राहून राहिली पण बाया त्या येऊन नाही राहिल्या 200 रुपये रोजी परवड नाही म्हणून. कसा करल म्हणतो कास्तकार माणूस. आता मी एकटा रोव का येते? एवढी 2.5-2 एकर मला जागा मला धकारला छान लागून राहिला रोवणार राहिला माझा काय करतेस रे बापा मला जाऊ दे लुरलू रांग पाहिजे कापते माझा जाऊ दे कास्तकारी मोठी भारी आहे. जाऊ दे धक्का नको होते.